योग्य महाराज कसं आठवण देतात की ते काळ काम परशुराम हे परशुराम क्षेत्री मला त्या पुजाऱ्यांनी सांगितलं, तेव्हा मला आता असं जाणवलं की काळ काम आणि वेगाचं जे गणित आहे त्याच्याशी या तीन मूर्ती किती चपखलपणे साधर्म्य दाखवतो. म्हणजे ते ब्रह्मा विष्णू महेशच आहेत, नाही का? विचार कर. म्हणजे उत्पत्ती स्थिती लयच आहे. म्हणजे आपल्या विश्वाला उत्पत्ती स्थिती आणि लय ह्याच्याशिवाय कोणताही विषय मंजूर नाही. आपल्या विश्वाला म्हणजे अख्ख्या अखिल ब्रह्मांडात, पृथ्वी तलावरच्या माणसांच्या विश्वाला नाही. त्यांना सगळं माहिती असतं, पण सगळं नजरेआड करायचं असतं. माहितीये मृत्यू आहे, सगळं आहे. अहो पण आता परवा गुरुपुष्यामृत आहे. मग आपण किती सोनं घ्यायचं विकत? पण गुरुपुष्यामृताला सोनं विकत घेतलं की ते लागतं, असा काहीतरी समज आहे त्याच्यामध्ये. मग गुरुपुष्यामृतावरती पेढीवरती जेवढी गर्दी उसळते, पण गुरुपुष्यामृतावरती ध्यानासाठी किती गर्दी उसळते याचा विचार करूनच पाहावा माणसाने. एकीकडे पेढीवरचं सोनं म्हणजे लय आहे आणि एकीकडे ध्यानाला बसणं म्हणजे पण लय आहे. कसला? चित्ताचा लय आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा खूप काही साधलं. आणि मगच आपण म्हणू शकतो की ज्याला काळावर विजय मिळवायचा आहे, विजय म्हणजे काळ जिंकायचा नाही, चिरंजीवित्व नाही मागायचंय किंवा ते पत्करायचंही नाहीये, त्याच्यासारखा शाप नाही चिरंजीवित्व पदासारखा. आपल्याला एवढंच म्हणायचंय त्याच्यामध्ये, जिंकायचंय काय? काळाला जिंकायचंय म्हणजेच ध्यानातून, साधनेतून त्या शिवतत्वाकडे आपल्याला जायचं. आणि मग जे पहिल्यापासून आपण म्हणतोय की हे सगळं काळाच्या उदरामध्ये कडक होतंय म्हणजे काय? तर ब्लॅक होल्स ही जी शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहेत कृष्णविवर, त्या पहिल्यांदाच मी सांगितले कृष्णविवर हे शिवतत्वाचं अतिशय अस्सल असं प्रतीक आहे. आणि जो सगळं काळाच्या उदरात जे गडप होतं आपण असं म्हणतो, ते सगळं त्या ब्लॅक होल्स मध्ये म्हणजे शिवतत्वामध्ये सतत विलीन होत असतं. क्षणभंगूर आयुष्यामध्ये आत्मवंचना कधी करू नये. क्षणभंगूर आयुष्यामध्ये चित्ताचा लय कसा होईल एवढंच जरी बघितलं तरी महाराजांचं हे जे वचन आहे, टाइम इज द फॅक्टर, हे थोडंफार का होईना समजून घेतल्या असा आपल्याला आपला समज होतो. आणि तो समज खोटा नसेल. काही अंशी जरी व्यक्तीला इथं कुठेतरी प्रकाश पडला, म्हणजे इथे कुठेतरी म्हणजे प्रज्ञेमध्ये एखादा क्षण जरी असा संपून गेला ह्या संकल्पनेविषयी, तरी आपल्या असं लक्षात येईल की टाइम इज द फॅक्टर म्हणजे नेमकं काय. मग तुम्हाला असं वाटेल आता आजपासून की टाइम इज द फॅक्टर म्हणजे हे घड्याळ बिळाळ बांधून आपण फिरतो ते फॅशन आयकॉन म्हणून, ठीक आहे. पण वास्तविक त्याची काही आवश्यकता आहे? आम्ही घड्याळाच्या तालावर नाचत नाही असं म्हणणारी माणसं आहेत. आणि आमच्या वेळेप्रमाणे लोकांनी घड्याळ लावावं, घड्याळाची वेळ पाळावी असं म्हणणारी माणसं आहेत. तो मुझे वही जानता है खुद को, जो खुद को समजता है, हे जेव्हा महाराज म्हणतात, मग त्याच्यामध्ये आपण आपल्याला घड्याळाच्या वेळेप्रमाणे बसवायचंय का लयासाठी बसवायचंय चित्ताच्या, एवढं जरी आपण बघितलं तरी टाइम इज द फॅक्टर हे आपल्याला खऱ्या अंशाने थोडंफार का होईना कळेल. सूक्ष्म आहे पण ते अर्थपूर्ण आहे. सूक्ष्म आहे पण ते गूढगर्भित आहे. सूक्ष्म आहे पण ते बुद्धीला प्रत्येक वेळेला पेलेल असं नाही. तरी सुद्धा महाराज जेव्हा सांगतायत, मग आपल्याला नाही समजलं ना, तर विनम्र भावे सगळा भाव त्यांच्या चरणावर ठेवून त्यांच्या चरणापाशी बसावं आणि महाराजांना म्हणावं, महाराज तुमचं हे टाइम इज द फॅक्टर हे वचन मला जरा समजावून सांगा. महाराज नुसतं तुमच्याकडे रोखून पाहिलं महाराजांनी तरी तुमच्या अंतरंगात ते सगळा अर्थ हा एखाद्या उमललेल्या कमळाप्रमाणे असा उमलून येतो. त्याच्या सहस्त्र पाकळ्या उमलतात आणि तुम्हाला त्यातून जे काही सापडतं, ती काळ नावाची संकल्पना सापडते. त्या संकल्पनेमध्ये त्या कमळाच्या आतल्या त्या पिवळ्या परागकणांवरती तुम्हाला ते
चैतन्य, शिवतत्वात मिसळलेलं चैतन्य तिथे दृग्गोचर होत. मग त्याला तुम्ही काही म्हणा, परमतत्व म्हणा, महाराज म्हणा, नाही तर काही म्हणा. चैतन्याचा आविष्कार सगळीकडे आहे म्हटल्यानंतर आपण तसंच ते दिसतं ना आपल्या दृष्टीला. आणि मग जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, त्याच्यानंतर जे सगळं काही घडलं, तेव्हा द्रौपदीने कृष्णाला काय म्हटलंय? की ती द्रौपदी कृष्णाला काय म्हणते की विराट ज्ञान. महाराज आपले कसे आहेत? महाराजांना जर कृष्ण रूपात मानलं, महाराजांना जर शिवरूपात मानलं, महाराजांना जर ब्रह्मरूपात मानलं, तर आपल्याला एकच लक्षात येतं की महाराज आमचे कसे आहेत? तर विराट ज्ञानी हा. आणि तो कोंदटला सुमनी, कुठे आहे तो? कोंदटला सुमनी. आता इथे सुमन या शब्दाचा अर्थ फूल असा नाही, म्हणजे फूल म्हणजे उमललेलं फूल असा नाही. कोंदटला सुमनी म्हणजे मनामध्ये प्रत्येक उत्तम म्हणजे सक्षम मनामध्ये सुमन, सक्षम मनामध्ये तो कोंदटून राहिलाय, म्हणजे त्याचा आविष्कार हा प्रत्येक सक्षम मनामध्ये आविष्कारित झालेला आहे, विराट आहे. हा आविष्कार विराट आहे. मन आपण पाहू शकत नाही, मनाचा आवाका किती आहे. मग मन हे सुद्धा जर अवकाश पोकळी इतकं विशाल असेल, मन हे सुद्धा अवकाश पोकळी इतकं अमर्याद असेल, तर त्या मनामध्ये जो सगळा कोंदटून राहिलेला आहे, म्हणजे जो ठासून भरलेला आहे, तो हा विराट ज्ञानी कोण आहे तो? तर तोच तर तो तत्पुरुष आहे. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात आपण जेव्हा म्हणतो गायत्री येते, रुद्र गायत्री. मग हा तो तत्पुरुष म्हणजेच प्रत्येक पुरुष आणि प्रकृतीच्या मनःपटलावरती त्या सुमनामध्ये कोंदटून राहिलेला हा तो विराट आहे. तो कसा आहे? ज्ञानी. त्यांनी तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतरंगामध्ये ज्ञानाचा जो दीप लावलेला आहे, त्या दिव्याचं संवर्धन करायचं, रक्षण करायचं काम फक्त आपल्या अंतरंगाने करावं. आणि आपल्या अंतरंगाने ते करायला हवं असेल, तर आपल्या बहिर्रंगाला आपण अंतर्मुख करायला लागतो. मग विराट ज्ञानी हा द्रौपदी सांगते कृष्णाला की तू कसा आहेस. मग द्रौपदी जे सांगते तेच आपल्या महाराजांना लागू होतं ना सगळं, की विराट ज्ञानी हा कोंदटला सुमन. आणि मग कसं म्हटलं की सुमन रेणू चराचर भुवनी परितो कृष्ण जा. म्हणजे परिते कृष्ण जाण असं जरी म्हटलं असतं तरी की सुमन रेणू चराचर भुवनी, चराचर आणि भुवनी का म्हटलेलं? हे देह म्हणजे हे भुवन आहे ना प्रकारचं. तो जरी चराचराचा अणुरेणूचा सूक्ष्माती सूक्ष्म जालकांचा जरी बनलेला असला, तरी ते एक भुवन आहे ना. देह देवाचे मंदिर म्हणतो आपण. मग मंदिराला म्हणजे काहीतरी शेप आहे ना तो. मग ते भुवन आहे. कोंदटला भुवनी सुमन रेणू चराचर भुवनी. चराचराला व्यापून उरलेला आहे, पण ह्या भुवनामध्ये पण आहे. आणि परिते कृष्ण जाण. परिते कृष्ण जाण म्हणजे काय? ती संपूर्ण संभावना आतमधली जी आहे, संवेदना आतमधली आहे, ती फक्त एकच जाणते, आणि ते म्हणजे कृष्ण कृष्ण कृष्ण. द्रौपदी कृष्णमय झाली होती, आपण महाराजमय झालेलो आहोत. मग कृष्ण आणि महाराज ह्याच्यामध्ये फरक काही नसेल, तर आपणही द्रौपदीच आहोत. द्रौपदीच्या ज्या भावभावना होत्या, ज्या पाच पतींशी निगडीत होत्या, आपल्याही भावना तशाच स्वरूपाच्या असतात. या विधानाचा अर्थ श्रोत्यांनी आपापल्या परीने लावून घ्यावा. पुरुषही द्रौपदी आहे आणि स्त्री ही द्रौपदी आहे. हे जेव्हा दोन्ही गोष्टी तुम्हाला ताडून पाहायच्या असतील, तर आपल्या आतल्या द्रौपदीला आवाहन करून पहा की ती तुम्हाला काय सांगते. मग त्याच्यामध्ये विकार आले, विषय आले, एवढंच आपण स्पर्श करून पुढे जाऊ. मग ही जी द्रौपदी आतमध्ये आहे, त्या प्रत्येकाच्या आतमध्ये याज्ञसेनी आहे ना. याज्ञसेनी म्हणजे यज्ञकुंडातनं तिचा जन्म झालेला आहे. मणिपूर चक्र आपल्या नाभीमध्ये ठेवलेला आहे. त्या मणिपूर चक्रामध्ये जो धडधडून पेटलेला योगाग्नी आहे, तर त्या योगाग्नीमध्येच नित्य जन्मा येणारी
आणि जी ज्या अजन्म्याच्या चरणाशी एकनिष्ठ असलेली अशी द्रौपदी प्रत्येकाच्या मणिपूर चक्रामध्ये सतत जन्म घेत असते, किंवा या देहाच्या मंदिरामध्ये जन्माला आल्यापासून द्रौपदीचा आणि श्रीकृष्णाचा वास असतो. ह्याचा विचार आपापल्या परीने प्रत्येकाने करून पाहिला तर तुम्हाला टाइम इज द फॅक्टर म्हणजे काय हे समजण्यामध्ये काहीही अडचण येणार. महाभारतकालीन द्रौपदी असो, वस्त्रहरण वेळच्या द्रौपदी असो, वेळची द्रौपदी असो, कृष्णाने तिची लाज राखली तेव्हाची द्रौपदी असतो, महाभारत युद्धात तिचे पुत्र मारले गेल्यानंतरची जी द्रौपदी असो, ही द्रौपदीची जी अनेक रूपं आहेत, ती द्रौपदीची रूपं आपल्याला सुद्धा लागू पडतात. कारण आपली आबरू जेव्हा चव्हाट्यावर आणली जाते, आपला जेव्हा मान ठेचला जातो, त्याचा अपमान केला जातो, त्यावेळेला जे होतं त्यालाच तर वस्त्रहरण म्हणतात. त्याच्यासाठी प्रत्यक्ष वस्त्रहरण करावं लागत नाही. अपरिमित दुःखाचे जे प्रसंग आयुष्यामध्ये येतात ते जर महाभारत कालामध्ये युद्धामध्ये द्रौपदीची जी मुलं मारली जाते, अरे कृष्णासमक्ष, अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी आपण जेव्हा म्हणतो, त्यावेळच्या काळाची जर तुलना आजच्या काळाशी आपल्या या देह मंदिरात केली आणि महाराज जर कृष्ण असते, तर आपली द्रौपदी काय काय भोगते हे आपण प्रत्येकाने अनुभवून पाहावं. द्रौपदी म्हणजे नुसतं स्त्री तत्व नाही, तर ते पुरुषाच्या अंगातही भिनलेलं आहे आणि स्त्रीच्याही अंगात भिनलेला आहे. काळ हा काळ जरी असला तरी तो महाभारत काळ आणि आजचा काळ, आजच्या जगातलं आधुनिक जगातलं महाभारत, या दोन्हीची जर एकमेकांची सांगड घातली तर तुम्हाला हे लक्षात येईल की रामायणही आज संपलेलं नाही, महाभारतही आज संपलेलं नाही. आपण रामही आहोत, आपण कृष्णही आहोत, आपण द्रौपदीही आहोत, आपण अर्जुनही आहोत. आपण प्रत्येक व्यक्तिरेखा, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक स्त्री आणि पुरुष हे जगत असतो. भान नसतं म्हणून तर सगळा हा गोंधळ होतो. टाइम इज द फॅक्टर ही फार सोपी संकल्पना नाहीये. ते विराट आहे. विराटाहून विराट आहे आणि कालातीत जो आहे, तो जो परमात्मा आहे, जो शिवशंकर आपण ज्याला म्हणतो, ज्याला तो कालातीत आहे. मग कालातीत असलेल्या परमात्म्याला जर काळाच्याच वेगावरती स्वार होऊन भेटायला जायचं असेल, तर साधनेच्या अश्वाद्वारेच आपल्याला त्याच्याकडे जाता येईल. साधनेच्या अश्वावरती बळकट मांड टाकायला लागते त्याच्या, तरच ते आपल्याला सहज शक्य होईल. आणि त्या साधनेच्या अश्वावरती मांड टाकल्यानंतर काय होईल? मानने मांड टाकायची. मांड टाकल्यावर काय होईल? आपल्या सगळ्या आयुष्याचे लगाम जेव्हा आपल्या हातात येतील, तेव्हा अध्यात्माच्या त्या निबिड अरण्यामध्ये तो अश्व असा काही दौडत जाईल की त्याच्या डोळ्यासमोर अर्जुनासारखं एकच लक्ष्य असेल, ते म्हणजे ज्ञानदीप. काळ काळ आपण म्हणतो ना, बराच काळ गेला, गेल्या वर्षी, पुढल्या वर्षी, त्याच्या पुढल्या वर्षी. आपल्या हातात काही नाहीये. आपल्या हातात पुढची काही वर्ष नाहीत आणि मागची गेलेली ही वर्ष नाहीत. आपण आता आहोत जिवंत म्हणून या क्षणाला मरणार आहात का उद्याच्या सूर्यास्तानंतर मरणार आहात का उद्या सूर्योदयाला मरणार आहात, माहित नाही. मग काळ नावाचा जो विराट पट आहे, त्या पटावरची तुमची जी सोंगटी आहे ती इतकी काही हिणकस आहे, तर आपण कशाच्या जोरावरती कुठल्या संकल्पनांना धरून बसायचं आणि कुठल्या आणाभाका द्यायच्या हे ज्याचं त्यांनी ठरवावं. मग काळावर ज्याची सत्ता चालते तो महाकाळ जर आपल्याला प्राप्त होत असेल तर त्याला शंकर महाराज हे नाव देऊन आपण त्याच्या समीप जात असू, तर ह्याच्यासारखं कालातीत महत भाग्य कोणतंही नाही. मग हे ठरवावं ना, टाइम इज द फॅक्टर म्हणजे नेमकं काय हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की आमची व्यावहारिक आयुष्य जगण्याची जी काही पठडी पडलेली आहे
त्याच्यात हा तुमच्या काळाची संकल्पना कशी काय येते आणि कशी काय आपण ती मुरवायची आतमध्ये. मग त्याच्यासाठीच तर ध्यान सांगितलंय की काळाच्या संकल्पनेला स्वतःच्या मध्ये मुरवण्यासाठी. आज ह्या टाइम इज द फॅक्टर ह्या एका वचनामुळे मला कोणतीही कथा सांगता आली नाही तुम्हाला. कदाचित तुम्हाला रंजक वाटणार नाही. पण हे सांगणं सगळं महत्वाचं आहे याच्यामध्ये. तर आपण पुढच्या भागामध्ये ह्याला अनुसरून किंवा वेगळ्या गोष्टींच्या कथा सांगू शकू. आपण आज 9व्या विधानापर्यंत आलेलो आहोत महाराजांच्या वचनापर्यंत. अजून एकच वचन महाराजांचं सांगायचं बाकी आहे. कदाचित त्या वचनांच्या वेळेला आपण कथाभाग घेऊ शकू. पण आज ह्या वचनामध्ये कोणती कथा चपखलपणे बसते किंवा बसवता येईल ह्याचं भान म्हणजे त्या काळाचं भान मलाही उरलेलं नाही आज. मग त्या काळाचं भानच मला नसेल आणि तो काळ जर माझ्या समोर थबकलेला असेल किंवा मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ, का मी फक्त वर्तमानात राहून तुमच्याशी बोलू आणि फक्त त्या कथा भागाकडे दुर्लक्ष करू हेच मला आज समजत नाही. तरी सुद्धा जी वेळ नियोजित केलेली आहे आपण आपल्या घड्याळाप्रमाणे, म्हणजे आपल्याप्रमाणे जी काळाची वेळ नियोजित केली त्याप्रमाणे तर माझ्या समोर ते भिंतीवरती आहे ना. ते दाखवते मला तू किती वेळ बोलतोयस, आता किती वेळाने तुला थांबायचंय. काळ हा कालातीत आहे. काळ हा महाकाळ आहे. काळ हा सदा सर्व काळ आहे आणि तो अमर्याद आहे. आपण नेहमी म्हणतो की पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. मग आता आणखीन एक गमतीचं उदाहरण त्याच्यामध्ये सांगतो की आपल्या शरीरामध्ये जे एक अदृश्य घड्याळ आहे ना, बॉडी क्लॉक म्हणतो त्याला. तर ते बॉडी क्लॉक तुम्हाला प्रत्येक वेळेला योग्य तेच सुचवत असतं. भूक लागणं म्हणजे काय? त्याची प्रक्रिया वेगळी असेल हो. की ते पाचक रस स्त्रावतात, मग ते जठराग्नीमध्ये येतं, जठराग्नीला ते समजतं, मग तो अग्नी प्रज्वलित होतो, मग ती भूक लागते, खावंसं. हे नाही. बॉडी क्लॉक म्हणजे कोणीतरी तुम्हाला सकाळी जाग आणणारा असतो. कोणीतरी तुम्हाला त्या त्या वेळेला डोळे मिटवणारा असतो तुमची झोपेसाठी हा. कायमचे नाही. कायमचे मिटवणारा पण कोणतरी असतोच की. तर ते कोणीतरी असतं. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या शरीराच्या ज्या काही विशिष्ट हालचाली आहेत, त्या हालचालींना सुद्धा एक प्रकारचं बॉडी क्लॉक असतो आतमध्ये. शरीरांतर्गत कोणीतरी ठेवलेलं घड्याळ आणि ते इतकं सवयीचं असतं की त्या 7:05 जर चहाचा कप हातात आला नाही तर काल्पनिक डोकं सुद्धा दुखू शकतं माणसाचं, इतका तो शरीरातल्या घड्याळाचा प्रभाव असतो. मग हा जो प्रभाव असेल आपल्यावरती आणि त्या काळाने आपल्या शरीरामध्ये जे घड्याळ निर्माण करून ठेवलंय त्या पद्धतीने त्याला जर जे जे काही हवं आहे ते पुरवलं, तर ते पुरवल्यानंतर मी जे सतत सांगत येत आलेलो आहे किंवा कोकलतोय सतत की ध्यान करा, साधना करा. साधनेच्या निबिड अरण्यामध्ये घुसून जा. तिथे काहीतरी तुम्हाला सापडेल. तिथे ज्ञानाचा दीप सापडेल, तेच सापडेल, काही सापडेल. तरीही त्याच्या पलीकडे आमचे महाराज उभे असतील. ते तुला सांगतील, "हे माझं बोट इकडे आहे, ते धर आणि ये." काहीही घडू शकतं. मनुष्य प्राणी आहे त्याच्या प्राक्तनामध्ये, कारण त्याला प्राक्तन नावाची चीज दिलेली आहे ना. त्या प्राक्तनामध्ये काहीही घडू शकतं. पुरुषस्य भाग्यम म्हटलंय ना. मग पुरुषस्य भाग्यम आणि स्त्रियस्य चरित्रम त्याच्याकडे नाही जायचं आपल्याला. पुरुषस्य भाग्यम आणि स्त्रियस्य भाग्यम असंही म्हटलं पाहिजे. लिंग बदल आणि लिंगभेद हे आत्म्याला लागू होत नाही. अध्यात्मामध्ये लिंगभेद नसतो. मग पुरुषस्य भाग्यम तसं स्त्रियस्य भाग्यम असंही म्हटलं पाहिजे. पण ते भाग्य जर नावाची चीज आपल्या इथे कुठेतरी कुठेतरी लिहिली आहे, तर त्या भाग्याला आपल्या बॉडी क्लॉक प्रमाणे जे जे काही विहित आहे ते पुरवून मग जे काही उरतं त्यालाच तर साधना म्हणतात. त्यालाच तर ध्यानधारणा म्हणतात, त्यालाच तर नामजप म्हणतात, त्यालाच तर उपासना म्हणतात. मग हा जो काळ नावाचा विराट ज्ञानी जो आहे, त्या विराट ज्ञानी जो आहे त्या ज्ञानी पुरुषाच्या म्हणजे पुरुष आपण शब्दप्रयोग आहे, तेव्हा त्या ज्ञानी परमात्म्याच्या पायाशी बसून
हे सगळं जाणून घ्यायला तुमच्यासारखंच मलाही आवडेल, फक्त त्यांना कळकळीचं सांगायचं की महाराज हे नाही हो समजलं, एवढं तरी समजावून सांगा आम्हाला. तो फार दयाळू आहे, तो फार कनवाळू आहे. तो नुसत्या नजरेच्या प्रक्षेपणातनं तुम्हाला ते सगळं फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये, म्हणजे आपल्या गणिताप्रमाणे काळाच्या कुठल्या तरी सूक्ष्म अशा कणामध्ये झटकन समजावून देईल. ते समजल्यानंतर काय होईल ते प्रत्येकाने अनुभवावं. जयशंकर.